नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्राजक्ता मालीचे एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्रीपैकी एक म्हणजे प्राजक्ता माली। अभिनयाबरोबर ती उत्तम कवयित्री, नृत्यगायिका आणि निवेदिता सुद्धा आहे। एवढेच नाही तर ती एक चांगली व्यावसायिक देखील आहे। सध्या प्राजक्ता तिच्या एका ग्लॅमर लुकमुळे चांगलीच चर्चेत आलेली आहे। काही दिवसापूर्वी फिल्मफेअर मराठी पुरस्कार 2024 पार पडला। या पुरस्कार सोहळ्याला मराठीतील अनेक अभिनेत्रींचा एक वेगळा हटके अंदाज पाहायला मिळाला। प्राजक्ताने देखील या पुरस्कार सोहळ्यासाठी ग्लॅमर लुक केला होता, ज्याचे फोटो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे। अभिनेत्री प्राजक्ता मालीने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी मेटालिक हाय सिल्कचा ड्रेस परिधान केला होता। या ड्रेसवर तिने मोकळे केस सोडल्यामुळे ती अजून बोल्ड आणि हॉट दिसत होती। या ड्रेसवरचे फोटो प्राजक्ताने इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले आहे, ज्या फोटोशूटचा व्हिडिओ पाहिला तेच फोटोज असे कॅप्शन तिने लिहिलेले आहे। प्राजक्ताचे हे ग्लॅमर, हॉट आणि बोल्ड फोटो पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाचा पाऊस पडलेला आहे। खतरनाक, तू अशक्य सुंदर आहे, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी प्राजक्ताच्या पोस्टवर दिलेल्या आहे। एक नेटकऱ्याने लिहिले आहे, तू कुठलाही ड्रेस परिधान केला किंवा साडी नेसली तरी त्यात तू बॉलिवूडवाल्यांना फिक करते। दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे, तापमान आधीच काय कमी वाढलंय, ज्यात तू अजून वाढ करत आहे। तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, तू हुनर परी, तू जाने जहां, तू सबसे हसीन, तू सबसे जवा। चौथ्या नेटकऱ्याने लिहिले, नुसता जाल आणि झूठ। दरम्यान प्राजक्ताच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर दिशी मित्रमंडळ या चित्रपटात ती झळकणार आहे। फेब्रुवारी महिन्यात या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला। याशिवाय प्रसाद खाडेकरच्या नव्या चित्रपटात देखील प्राजक्ता पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुला माहितीये प्राजक्ता मालीने मध्ये बंगला घेतलेला, फार्म हाऊस घेतलेला, तो तिने नंतर आता तिने तो फार्म हाऊस आहे ना, तो ह्याच्या भाड्यावर देऊन टाकला तिने। आता तिथे ते लोक राहायला पण आले, तिथे हॉटेल सारखं तिने बनवलं हॉटेल ते। आणि आता ती पैसे त्याच्या कर्ज घेतलेलं ना तिने, ते कर्ज फेडायसाठी आता ती ऍड बीड करते। ती आता मध्ये बोलत होती, एवढा सारा कर्ज मी घेतलाय, आता मला एवढं कर्ज फेडायचंय म्हणून मी ऍड करते, हे करते, आता ती बोलत होती। आणि ती आता ऍड मध्ये पण दाखवलं ती ऍड करते, आता कसले कसले ऍड करते, काय काय काम। आणि तिथे आता हास्य जत्रामध्ये तर आहे, अँकरिंगचं काम करते ती। आणि तिच्या कविता पण येतात, कविता पण रचत असते। आणि तिथे का इंस्टाग्रामवर पण ती ऍक्टिव्ह असते। आणि आता आहे ना मध्ये आता 2 दिवसा पहिला फिल्मफेअर अवॉर्ड आलेला ना, आता मध्ये मराठी फिल्मफेअर पुरस्कार चालू झालेला। त्या पुरस्कारसाठी आहे ना तिने अलग ग्लॅमर कपडे घातलेले, आणि ती तेव्हा पुरस्कार मध्ये गेलेली, तर लोकांनी तिला बघितलेला। मग नंतर तिने ते पुरस्काराचे कपडे आहे ना तिने इंस्टाग्रामवर तिच्या अकाउंटवर टाकले। आणि ते कपडे ना, ते कपडे घातलेले तिने व्हिडिओ टाकलेला, फोटो टाकलेले, लय व्हायरल झाले। लय लोक तिला कमेंट करून काय 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 बोलतात, लय वातावरण गरम केलं, असं केलंय तसं केलं, लय तिला कमेंट येतात। त्या कमेंटचा एवढा सारा पाऊस पडलाय तिच्यावर, आणि तिचा फोटो सगळे व्हायरल झाले माहितीये। इंस्टाग्रामवर तिचे फोटो लय व्हायरल झाले आता, फोटो व्हायरल होत आहे। आणि ते सगळे बातम्यामध्ये पण आले, ते तिचे फोटो टाकलेले तिने, लय बातम्यामध्ये आले, लय हवा झाली आहे तिची। लोक बोलतात असे कपडे ग्लॅमर फूड कपडे घातले, हे घातले। आणि लय तिच्या इंस्टाग्रामवर लय लोकांनी तिला फॉलो करून लय कमेंट केले, आणि तिच्या आता तेच हवा चाललेली आहे तिथे। आणि आता ती पण किती तिने माहितीये व्यवसाय पण आहे तिचा दागिन्याचा पण दुकान तिने खोलला। आणि ते जुन्या जमान्याचे दागिने असतात ना, ते गळ्यामध्ये घालायचे लक्ष्मी हार, कसले कसले हार असतात ते जुन्या जमान्यात, ते पण तिच्याकडे भेटतात तिच्या दुकानामध्ये। तिने असे लय सारे काय 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 कामं करत असते ती। नाही त्या लोकांना तर बोल माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा माझ्या पुरीच्या चॅनलला, आणि चॅनल बघा, तिचे व्हिडिओ बघा, तिला सबस्क्राईब करा, तिला लाईक करा, विनंती माझी लाईक करा, तिला सबस्क्राईब करा, सर्वांना विनंती माझी, माझ्या लिकेला सबस्क्राईब करा।
हा मी असेच व्हिडिओ टाकत जाणार, तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा. हा. जे पण व्हायरल व्हिडिओ येत असणार, जे इंस्टाग्रामवर व्हायरल होत असेल ते मी माझ्या चॅनलवर टाकत जाईल. हा. आणि ते तुम्ही पाहायला तुम्हाला आवडत असेल तर मी टाकत जाईल. आणि माझ्या चॅनलला मला असं सपोर्ट करत राहा. नमस्कार.